नमस्कार मंडळी. सूर्य उगवला की त्याला दिवस म्हणतात. सूर्य उगवला की त्याला दिवस म्हणतात. अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात. तांदूळ शिजले की त्याला भात म्हणतात. मोहम्मद पैगंबर, अहिल्याबाई होळकर, नरवीर उमाजीनाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सह्याद्रीच्या कडेकपारीतून घोड्यावरती घोडदौड करून मुठभर माड्याच्या जोरावरती ज्यानं पुरा महाराष्ट्र काबीज केला ते महाराष्ट्रात आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज. यांना कोण ओळखत नाही त्याला नामर्दाची औलाद म्हणतात. जय भवानी, जय भवानी. अरे शांत बसल्या वाघाला कोणी दुबळे समजू नका. अरे शांत बसल्या वाघाला कोणी दुबळे समजू नका. अरे पाकिस्तान वाले चिंध्या चिंध्या करून टाकून भारत देशाला कमजोर समजू नका. भारत माता की, भारत माता की, छत्रपती संभाजी महाराज की. पण हो, नेता जिथं बडबड करीत थांबलो आहे. गावची यात्रा 2 दिवसावर आलेली आहे. यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे. यासाठी गावचे 5 जमा करावेत आणि यात्रेचं नियोजन करावं म्हणजे झालं. माझ्या जीवाचे जिवलग मित्र रुबाब सौंदर्य यांना ताबडतोब बोलावून घेतलं पाहिजे. ओ रुबाब सौंदर्य, नमस्कार. नमस्कार बाबा रे, सालाबाद प्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आलेली आहे. बरोबर. यात्रा भरवायचं म्हटलं तर एक दोघांचं काम नाही. बर. याच्यासाठी गावचे 5 पंच जमा करून आपल्या यात्रेचं नियोजन केलं पाहिजे. आपल्या दोघांनी नियोजन होणार आहे का? नाही. आपल्या यात्रा कमिटीचे सदस्य हा, गोरखला बोलवून घ्या, त्याचा विचार काय बघूया. ताबडतोब बोलावून घ्या. हे गोरख, नमस्कार. पाचगावचे गोरख. काय म्हणलास? आता काय झालं तुला? पायातला हातात घ्यायची वेळ आली नको. मला काय एवढं चांगलं बोलून? तुला काय अकलीचा बघाय 5 गावचे गोर हा? 5 गावान मला समाय काढला वे रे. मग काय हलका गडी आहे तो का? इकडे काय घातले तेवढं सांग. नीट बोल रे, नका तू अंडा. आय म्हणलं ना मी चक्कर का घातली आणि यात्रेची मिटिंग आहे, बर. त्यासाठी सगळे मित्रमंडळ जमायचं आणि यात्रा भरवायच्या. लगा यात्रा भरवू नका. गावात लगा काय सुधारणा केली कर तुम्ही? आता गावात काय कमी आहे? काय कमी आहे? काय आहे? मला सांग, गावात शाळा होती का? आणि शाळा नव्हती. कोणामुळे झाली? हा, तुझ्यामुळं, शाळा तुझ्यामुळं. झाली का नाही? होय, होय. मला सांग, गावात बैलवाडी होती? नव्हती. कोणामुळे झाली? बैलवाडी, आ, त्याला काय म्हणते ते? हाडवाडी. हा, बैलवाडी होती का? नव्हती. कोणामुळे झाली? तुझ्यामुळं. असं शानेवानी वागा. होय. आपल्या गावात रस्ता होता? नव्हता. कोणामुळे झाला? तुझ्यामुळं. शाबास. आपल्या गावात देवळ होतं का? नव्हतं. कुणामुळे झालं? तुझ्यामुळं. एवढं काय तुमच्या दोघातील लग्न झाली होती का? नव्हती. कुणामुळे झाली? हे, तुझ्यामुळं. तुम्हाला 2 मुलं कुणामुळे झाली? हा, तुझ्यामुळं. हा, त्याचं पोरं पोरं काढून द्यायची मशीन आणली असली. काय पांढरीचा ओळ आहे. तू पोरं काढून देतो ना. आम्ही कुठं होतो का? नाला का उसाला देतो का आम्ही? काय लेकाचं, पण मी काय म्हणतो माझं ऐकून तरी घ्या की. अरे 2 मुलं तुझ्यामुळं. अरे नालाय का, मला सांग, तुझी बायको डिलिव्हरीला कुठे गेली? हा, माहेरी. गेलती का नाही? होय. हा? होय. गरोदरांसाठी माहेरला गेलती का नाही ती? बरोबर आहे ना. अरे डिलिव्हरी साठी म्हण. हा, डिलिव्हरीसाठी. होय. आता दवाखान्यात घालायला पैसे तुझ्याजवळ होतं का? नव्हतं. कुणी दिले तुला पैसे? तो दिलेस. काय नाही म्हणतोय? माझ्या मुलाला आशीर्वाद घेतला. हा? होय. पुन्हा याच्या मालकीने बी तसंच झालं. अचानक दवाखान्यात न्यायला पैसे कुणी दिला? गाडी होती का? नव्हती. मग कुणी दिले पैसे? तूच दिलं, तुझीच गाडी पाठवली. नाही का म्हणतोय मग? आज तू मदत केली म्हण. पोरं तुझ्या मुलं नव्हे. हा? तू आम्हाला मदत केल्याला काहीच काढू नको. फक्त गावासाठी प्रगती करायची आणि यात्रा भरवायची आहे. बघ, एक काम करा, हा. बालमला बोलवून घेतो. चौथे मित्र बालम, हा, त्याला बोलवून घ्या. राम राम. राम राम. कसं काय हाय का बरं बाबा? बघा की हलवून. त्यासाठी बोलवून आहे तुला मी. बघा की हलवून. तो हलवून दावायसाठी एवढे लांब आलायस का? बघ ना कसं वाटतं. आहे का नाही? हाय, हाय, हाय. हा, हलवून राहू दे. चपचून बघ. तो हलवून बघ, चापसून बघ, ह्यासाठी आलाय तुम्ही? बघ ना तुला कसं वाटतं. मी आहे ना. तब्येत ना? मग आहे ना. बरं आहे. याला बालम,
80 वर्ष तुला झाले, आज 85 वर्ष होत आली तुला. होय होय आमच्यात अजून आहेस. म्हणजे घालवायची इच्छा नाही त्याला टाइम आहे अजून बालम. बरं वाटतंय तुला, पाहिले की मला समाधान वाटतं या. सगळ्यांचा रस्ता एकच आहे शाबास शाबास शाबास. होय. आई वडील बरेच करे. एक नंबर अरे वा वा. आई वडिलांची खरं तो चांगली जोपासना केलीस बरं का. तसं आहे वडील चांगले सांभाळलेत मानावं लागेल तुला. हा. म्हातारी पण आहे घरी. आणि माता तर आमची देवाच्या गुणाची आईला मरून त्या बिचारीच्या पोटी जन्माला येऊ. जरा बाप आमचा माथ्याला दमवत होता पण मी दिला केला जाय आई नाही म्हणत असेल रे. नाही म्हणा सगळ्याला त्रास देत आहे तेच की ताप देत असेल. बरी आहे ना म्हातारी. म्हातारा चांगला आहे म्हातारी बरी आहे तेच की तेच म्हातारी बरी आहे का. होय आईला बिचारी देवाच्या गुणाची. मी निम्या रातचा जाऊ दे रे बालम. हा. मला पुढ्यात घेऊन नाही जायची लहानपणी. लहानपणी म्हण, आता जाशील तर वाकड फाडून यायची. होय क्या आई जगल का अरे लगा लहानपणी म्हणतोय बालम. एवढं पांढरे करून 95 वर्षाची आई आहे या आईचा नाला तुझ्या अक्कल आहे काय बोलायचं अरे द्यायचं ना आलाय का तुझ्या मनात काहीतरी देऊ नको. लहानपणचं सांगतोय. म्हातार कसं आहे रे. हा म्हातारी एक नंबर आहे हाय का. हा हा आईला म्हातार जवानीच काय होतं, आता म्हातार झालं तरी सुद्धा अजून खटपट आहे. होय 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 हा? खटपट आहे ते प्रपंचात. आईचं डोळं पांढरं होते अरे नव प्रपंचात त्याची खटपट आहेच की रे. हा बरं आहे ना म्हातार. हा म्हातारी आईला बालम. हा अरे वडिलांचं लगीन केलंस का बरं. वडिलाचं लगीन हा? मला गावानं काढलाय हे तुझ्या आईच्या आवडला तुझ्या अरे तसं नाही बालम, वडील बंधूचं लग्न केलं का. असा बोंबच का वडिलाचं लग्न झालं माझा उसात जन्म झाला रे. अरे तसं नाही, वडील बंधूचं लग्न झालं का. झालं झालं तुम्ही लग्न होता अरे लग्नाला आलो नसेल कदाचित. हा. बरं आता तुझं कसं काय बरं आहे का बाबा. माझं तर बरं आहे आहे ना. चाललं बरं आता आम्ही तुला का बोलू. काय तुम्ही मला काही विचारू नका आता. का? तुम्ही त्याला खाला काय झालं. हा? काय झालं. मला कुठला कपडे बदलू द्या. ऑर्केस्ट्रा आहे हे आता गणगवळण करून गेलो ना. कपडे का पोती कांबरून नाचू द्या. बाळा बोंगळे नाचायचे इथे. वायचा सुद्धा दम निघत नाही. तुम्ही असं उभा करून बसला आम्हाला सोसून घाले जरा शांत बसायचे. करणी पोर आहे ती, त्यांच्या मनात आल्यावर झोपी करते. ऑर्केस्ट आहे हे. तमाशा आहे. घेऊया गाणी घेऊया. गाणी म्हणल्याशिवाय तुमच्या गावात जात नाही. आला आम्ही आनंदाने या गावाला होतो. चला काशीगाव तमाशा चांगला होते म्हणून बघायला हा. आणि सारखं हे तुमचं असं जपाटनं चालू त्याचं अजून 2 खवणी दिसत नाही तर असू दे, जाऊ दे. तुझं काय काय झालं. तुझं काय म्हणतोय. आता दिसतंय पण आहे दिसायला लागले का. आणि दिसायला लागले असू दे. पटकन जाऊया, 4 गाणी ऐकून कार्यक्रम ठरवून घेऊया. चला तसंच करूया त्याला. जायचं? हा, जाऊया, पण कार्यक्रम आणायचा कोणाचा. अरे कार्यक्रम आपला चांगला चालला आहे. कोणाचा कार्यक्रम. लता लंका तमाशा चांगला आहे. हा, बघितलायस का. ए बघितलं काय आज जाऊन रावते जाऊन बघा अरे बायका दाड्या करायला लागलेल्या अरे दाड्या नव बायका मेकअप करत बसल्या त्या. का बायका मेकवर बसले त्या. मेकवर बसले तर खुटून बसले त्या अरे मेकअप करत बसल्या त्या. त्या 2 जाड्या बाय आहेत ना हा, दाड्या 2 आहेत त्या. त्या मिशा काटायच्या त्या ना बघितलं लगा निशा कात्रायला गोरखच्या आजी आहे. माझ्या आजीला मिशायच्या आवला ती. हे गोरखेच्या आजीला मिशा होते रे. हे. गोरखेच्या आजीला दाढी होती बरोबर. हा बावर पडली असेल. ए, जाऊ दे. 4 गाणी ऐकायचे. कार्यक्रम ठरवायचा. बरोबर. हा? रे कान लाव आज काय तू चुळचुळ वाजते का पायडे होईल का बाया मुतायला गेले त्या. बाळा मोतायला आले ते खाली मोटरी बसली रे त्याने ए, लगा चावाचा आवाज खुळू खुळू येतोय का मान. असं म्हणाय जाऊया, 4 गाणी ऐकून कार्यक्रम घेऊया. जायचं.